नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय थुकरटवाडीतून आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला वायुदा महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये आ गया हिरो या चित्रपटाच्या निमित्तानं खरोखरीचा हिरो नंबर 1 थुकरटवाडीमध्ये अवतरलेला आहे. जोरदार टाळ्या गोविंदाजी आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. यांच्याच सोबत आपण आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तर गोविंदाजी आपल्याकडे आलेले आहेत. अभिनयाबद्दल सगळे प्रश्न तर विचारतच असतात. मला त्या प्रश्नाकडे जायचं आहे की अभिनय करत असतानाच तुम्ही निवडणूकसुद्धा लढलात आणि त्यानंतर निवडून सुद्धा आलात, पण तिकडे काही तुम्ही फार रमला नाहीत, लगेच पुन्हा आपल्या या आवडीकडे आलात. काय सांगाल त्याबद्दल? वयस्कर लोकांनी मला सांगितलं की गोविंदा, आम्हाला असं वाटतं की 2004 पासून तर 2009चा तू MP व्हावा. तर मी म्हटलं की आता हे सगळेच वयस्कर मला सांगतायत की मी हे असं करावं, आणि ते वयस्कर जे लोक फोन करत नाहीत, फोन उचलतच नाहीत, त्यातले ते. मी सांगितलं मला हा विषयाचा अभ्यास नाही आहे, तरी तू हो, तुला आम्हाला जे तुला समजवायचं तुला ते बघायला मिळालं तिथं. आय सेड फाईन, ठीक आहे, तुम्ही सांगतात म्हणून मी होतो. लोकांना असं वाटलं की ही माझीच इच्छा असावी की मी MP व्हावं आणि ती MP ची गाडी वगैरे मिळते ती मिळावी. तर असं ते काय होतं त्यावेळेला नव्हतंच माझ्या मनात. आणि मला असं माहीत होतं की लोक कधी कधी तुम्ही कोणाच्या बागेत तुम्हाला फिरायला मिळाली जागा, तर तिथल्या लोकांना असं वाटायला लागते की हा हिरावून घेणार आणि आमच्याकडनं खेचून घेणार की काय, याच्या मनात काहीतरी पाप असतं नक्कीच. तर आपलं तुम्हाला समजावं लागतं की बाबा आमचं इथे लक्षच नाही आहे, देव आम्हाला काय वेगळंच कामाला लावतोय आणि तुम्ही काय वेगळंच काय समजून घेतलंय. फक्त तो दृश्य दाखवायचा होता देवाला. मला बघितल्यानंतर मला असं वाटलं की या इथं माझी उपस्थिती काय दुःखद होणार आहे, मला काय समजत नाही. ते तुम्हाला हे कळून आलं की यार, त्याला उर्दूमध्ये म्हणतात की जिस वक्त तुम्हें हश्र का पता लग जाता है ना, तो तुम वो हरकत नहीं करते जो गलत होती है. तो त्याच्या पुढंच निघून गेलो मी. तर मी त्याला जेव्हा समजायला लागलो की असं करू नका, हे या वयात आणि या आयुष्यात आणि या वेळेला तुम्हाला असं त्रास होईल त्याचा पुढं जाऊन. अरे गोविंदाजी, आप तो एस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, पूजा प्रार्थना उसी में पड़ गए हैं, ये आपका काम अभी है नहीं. मैं बोला धन्यवाद, वही मैं चाहता हूँ. मैं बाहर निकलता हूँ. वाह वाह वाह. आमच्या गावात चावडी असते, कोर्ट असतं, गावचं कोर्ट असतं. तर ते कोर्टमध्ये आज तुमच्यावरती आरोप लावले जाणार आहेत आणि आरोप लावणार आहेत सुनीताबाई. सुनीता, हा. तर ते कोर्टमध्ये तुमच्याकडे जे आता आरोप आहेत, जे मनात आहेत, रोमांस करत नाहीत वगैरे, वेळ देत नाहीत, ते आपण तिकडे मांडा. आमचे जे जज असतील तिकडचे ते न्याय करतील. मी प्रॉमिस करतो, हा चित्रपट बाहेर पडला ना, सगळी वेळ हिलाच विचारणार आणि असला रोमांस करणार ना, तिला म्हणावं लागणार की निघ तुझ्या आयला इथून. तर जाऊयात आमच्या या चावडीमध्ये. चावडीचं नाव आहे सर, आमच्या चावडीत बायकोच्या तावडीत. सुरुवातीला या चावडीचे जे सूत्रधार आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित करूयात. नमस्कार. नमस्कार. नमस्कार भावा. तुम्ही कोण आहे पहिले सांगा आम्हाला. लोहेचा लिव्हर भावा. लिव्हर भावा. अरे गोविंद सर, मी आज सॉलिड फॅन आहे तुमचा भावा. प्रत्येक पिक्चर मध्ये तुमच्यावर असतो मी भावा. तर तुम्ही इकडेचे सूत्रधार. अच्छा, मग तुम्हीच करणार का सगळा शो की कोण करतं वेगळा असतो? आमच्याकडचे मुखी आहेत ना भावा, चावडीचे मुखिया अण्णा, या ना. जो मैं बोलता हूँ या वो मैं करता हूँ, हाँ. और जो मैं नहीं बोलता हाँ. वो डेफिनेटली मेरा पाठांतर नहीं है. स्क्रिप्ट में था. हाँ. कोण आहे तुम्ही? सावडी राठोड. सावडी राठोड. आई ना,
गोविंदाचा सिनेमा लागला होय? जबरदस्त वा, आणि कोण हिरोईन तब्बू म्हणायची का? जबरदस्त जबरदस्त. आज नाही मजा येईल बघा comedy picture. पिक्चर नाही लागला, ओरिजिनल आले तर ओरिजिनल आपल्याकडे. अयो ओरेंजल आहेत. ओरिजिनल काय सांगता? ओरिजिनल सर आले आज आपल्याकडे. वा वा, जबरदस्त सर. सर म्हणजे मी तुमचा एवढा मोठा फॅन आहे ना सर. खरं सांगतो जबरदस्त. कसल्या तुमच्या सिनेमे आणि कसली एंट्री सरांची. प्रत्येक सिनेमात सरांनी काय जबरदस्त एंट्री घेतली. खरंय, खरंय. एक से बढ़कर एक. फुल हिरो एक जबरदस्त हिरो एकदम. पण सर मला एक वाईट वाटलं सर, तुम्ही एका सिनेमात एंट्रीच घेतली नाही सर. अख्खा सिनेमा मी बघितला सरांसाठी, पण सरांनी काही एंट्री घेतली नाही. कुठला सिनेमा? तो सरकार बच्चन साहेबांचा. ते नव्हते सरकारमध्ये. कसं नव्हते? बच्चन साहेब सिनेमा भर ओरडत होते, गोविंदा 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 गोविंदा. एवढ्या गर्दीत हात उंचावून म्हणत होते, गोविंदा 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 कुठं असेल तर पाठवा. पण सर आले ना शेवटपर्यंत. व्हेरी बॅड. ते बॅकग्राऊंड होतं, बॅकग्राऊंड स्कोर गाणं होतं फक्त गोविंदा गोविंदा. असं आहे होय. बरं बरं. तुम्हाला दिसलो नाही तिथं मी, हा पण मी होतो त्याच्यात. होते सर त्याच्यात. तुम्ही असणार सर, तुमच्याशिवाय काही सिनेमा आहे का सर? तर चावडीच्या नियमाप्रमाणे सर तुम्ही सुपरस्टार आहात, पण तुमच्यावरती काही आरोप केलेले आहेत आणि ते दस्तूरखुद्द तुमच्या मिसेसने केलेले आहेत. हे विशेष आहे सर. म्हणजे वहिनी साहेबांनी तुमच्यावरती जे आरोप केलेले आहेत, इथे त्याचा खटला होणार. ही आमची चावडी आहे, जी नेहमी सत्ताच्या बाजूने उभी राहते. चावडी म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नव्हं. अरे चावडी म्हणजे स्त्रियांना न्याय मिळवून देणारी गोष्ट. वा वा. तर सर ह्या चावडीमध्ये तुम्हाला एक वकील दिला जाणार आणि ताई तुम्हाला एक वकील दिला जाणार. आणि मॅडमच्या वतीनं जे वकील आहेत त्यांना पाचारण करा. त्यांचं नाव आहे फादर खान. अरे क्या चल रहा है? जलवे अंडे की टूटी हुई टुकड़ी. सावडी राठोड म्हणतात. राठौड़ बोलो. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? नाचीज को फादर खान बोलते. फादर खान. कादर खान असेल ना? कादर खान. फादर खान बरोबर आहे. फादर खान. फादर खान कसं काय? यांच्या प्रत्येक पिक्चर मध्ये हिरोईनच्या बापाचं काम मीच केलंय म्हणून मी फादर खान. म्हणजे यांचा सासरा सासरा. हा, मग फादर सासरा म्हणजे फादर इन लॉ. मग बरोबर आहे ना. मी पहिले फादर आहे, आता इथं लॉ म्हणजे वकील झालोय. फादर इन लॉ. अच्छा, त्यांच्या बाजूने लढणार आहे. तेवढं नको मारता भावा. कामाचं काहीतरी करा ना भावा. करा. ए टिटवाळे की जॉनी लिव्हर. कामात कधी आधी माझी केस लढा. आधी माझी केस इथं. एक मिनिट, काय केस आहे तुमची? माझी केस म्हणजे तो भामटा माझ्या पुरीला पळून घेऊन चाललाय. हा, माझ्या 5 स्टार धाब्यासमोर त्यांनी टपरी काढली, वरतून माझ्या पुरीला पळून घेऊन चालतो. काय सांगता? कोण आहे? त्याचं नाव काय? राजा बाबू. ताबडतोब बाजा बाबूला बाजीर को. राजा बाबू हाजीर हो. एकदा म्हणा. बाजू राजा काय? राजा बाबू हाजीर हो. बाजीराव. तुला कशाला ठेवलं इकडे? राजा बाबू राजा हाजीर हो. बाबू हाजीर हो. हा, राजा. असा मारला असताना जरा थांबला असता. दादा बाबा. हा ए कोण आहे तू? नाव काय? गोविंदा. गोविंदा कमी जळलेला कांदा जास्त वाटतो. हमारे लादा बाबू को कुछ बोलना नहीं, समझा ना? नहीं तो देगा लग के धक्के दे।
आहो आहो नाही रे मी भाऊ तर अण्णा यांनी माझ्या मुलीवर एक मिनिट एक माझे डॉयलॉग आहे पुढे अण्णा यांनी माझ्या मुलीवर आहेत ना डॉयलॉग पुढे आहेत ना मध्ये बोला ना एक दीड थोत्रीत शांत व्हा तर लादा बाबू कोकण बोल सगळं करून घ्या आज एकटा त्याला ना तुमच्या समोर ऍक्टिंग दाखवायचे आमचे डॉयलॉग राहिले डॉयलॉग बोलू दे हा ते नाही हे करून एकटाच आता एरवी सर तुम्हाला सांगतो दिलेले डायलॉग विसरतो आणि आता बघा कसा कोणाला युट्यूब बरा मध्ये बोलशील ना लेक्चर ठेव तर अण्णा ह्यानं माझ्या मुलीला पळवलं आता मी डायलॉग चेंज केला सर यांनी माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि ती ह्याच्या नादी लागली माझ्या नादी लागायला मी काय तमाशातली बाई आहे का एक मिनिट काय नाव काय म्हणला पोरीचं तुम्ही माझ्या पुरीचं नाव आहे करिश्मा टंडन बोलवा तिला सर सर ते बघा ते त्यांच्या बरोबर नाचायले एक मिनिट तुम्हाला एवढी नाचायची हाऊस होती तर मला सांगायचं ना मॅडम कडे कशाला गेला तुम्ही अहो, चावडीची काही इज्जत आहे की नाही इकडे या माझ्या बरोबर नाचा तुम्ही लाव रे तू बरे आहे ना एक मिनिट ह्या चष्मा घाला कशाला काढला चष्मा हा ओ राजा हिच हाय वाटतं राजा 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 तुम बहुत पागल हो राजा ओ राजा ओ मेरे राजा हिंदुस्तानी राजा बाबू ओ राजा 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 करिश्मा काय चालू आहे हा राजा बाबू पापा पापा गुस्सा है किधर गुस्सा है अरे पापा किधर गुस्सा है गुस्सा नहीं रे अच्छा गुस्सा गुस्सा है त्यांना राग आलाय हाँ जाओ पापा के पाव झुलो आणलेत त्यांनी काय पाव पाव आणले पाव म्हणजे पेर पेर पाय पाव म्हणजे पाय हा आणि वडे म्हणजे वडापाव वेगळा येते पाय पाय पाव म्हणजे पाय वडे म्हणजे काय नाही डॅडी पाय लागू याच्या पाया बेपाड्याच्या नाटकं करू नका मला न्याय द्या न्याय काय चालू आहे हे माझी केस ना माझी केस एक मिनिट थांबा फादर खान साहेब हा बोला तुम्हाला इथं कशासाठी बोलवलंय
तुम्हाला वकील पत्र दिलेलं आहे मॅडमचं. तुम्ही पहिला मॅडमच्या बाजूने लढा, कारण ते गेस्ट आर्टिस्ट आहेत, त्यांचं आधी संपलं पाहिजे. ओके मॅडमच्या बाजून मी लढणार. Yes. मग सरांच्या बाजून कोण लढणार आहे? अहो हा? आमच्या थळांच्या बाजूने लादा बाबू लढणार. धाक्की तिकी धाक्की तिकी धा. ठीक आहे, मी लढणार मी. ओके. आणि मी जर केस जिंकलो तर यांच्या पुरीचे लग्न माझ्याशी करून द्यायचं. ओके, बोला. डन. Done. ठीक आहे, हे मान्य झालं. चावडी समोर यांनी शब्द दिलेला आहे. चला आता आरोपी आणि फिर्यादीला इथं बोलवा. बाबा आरोपी गोविंद आहुजा हाजीर हो. मी गोविंदा अहुजाला ओळखत नाही. गोविंदा फक्त गोविंदा. मॅम आता चावडीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मॅडम, जी हीच ती चावडी जिथं स्त्रियांना न्याय मिळतो. अरे या जगात न्याय अशी गोष्ट नाहीये. काय या जगात न्याय अशी गोष्ट. या जगात न्याय नाही अशी गोष्ट नाही म्हणा. इट्स ओके. मॅडम, तुम्ही बिनधास्त पैकी सरांवरती कुठलेही आरोप करू शकता. शादी को 1.5 साल हो गए थे, आपने शादी छुपाया क्यों? शादी को 1.5 साल हो गए थे, शादी छुपाई इन्होंने. हाँ डिक्लेयर नहीं की. डिक्लेअर की नहीं थी. ये सही. अरे स्त्रियाच्या कुंकुवाची आण घेऊन सर. पिक्चर करता प्यार करूया खुल्लम खुल्ला हा. आणि स्वतःचं लग्न लपून ठेवता. म्हणजे आमच्या वहिनीला किती त्रास. याचं काय उत्तर द्या तुम्ही? हा सर, काय सांगाल तुम्ही? 1.5 वर्ष तुम्ही स्वतःचं लगीन लपवून ठेवलं होतं का? अशी त्यावेळेला समज होती की हिरोचं लग्न झालं म्हणजे त्याची हिरोईन मुलींची त्याची फॅन्स जी आहेत आणि त्याला जे चित्रपट मिळतात ते त्याला मिळणार नाही पुढं. आणि मी ज्या वेळेला मी सुनीताला सांगितलं की मी सुनीता आपण लग्न करत आहोत, तर आईने मला सांगितलं कि चिची तुम्हारी शादी 49 तक हम नहीं कर सकते हैं क्योंकि 49 तक तेरा ऐसा हॉरोस्कोप के अंदर जो है योग है कि उसमें कष्ट आ सकता है, तो वो कष्ट नहीं आए तो हम क्या करें. तो सुनीता का और मेरा उस वक्त त्यावेळेला त्या लोकांनी जसं आईने मला सांगितलं की गंधर्व विवाह व्हा. तर गंधर्व विवाह त्यात आई, वडील, ब्राह्मण आणि तुमच्या घरातले कोणतरी वयस्कर त्यांच्या समक्ष आणि देऊळ यात तुम्ही तो गंधर्व विवाह करू शकता. त्यांच्या हॉरोस्कोपमध्ये त्रास असतो किंवा असं त्यांना असं वाटतं की लग्नामुळे जीवाला याला त्रास होऊ शकतो. आणि माझी आई जी होती ती पूजा प्रार्थनेत फार होती, तर ते ज्या मला सांगायचे ते मी ते तसंच करायचो. तर मी तिला सांगितलं की तुला चालणार का तसं मी केलं तर त्यावेळेला तिने सांगितलं मला तर तिला चालणार ना. मग आता हे तुमच्यासमोर खरंय सर, केवढा मोठा दगड तुम्ही स्वतःच्या काळजावर ठेवला असेल. माहीम जंक्शन मिलॉर्ड. काय माहीम जंक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन. अच्छा तेच ते. तर 1.5 वर्षांनी लग्न लपवून ठेवलं याच्यावर एवढी चर्चा. आज मला या जनतेला निष्ठून सांगायचं आहे की या ठिकाणी लोकांकडे एवढा काळा पैसा आहे, तो लपवून ठेवला त्याच्यावर कोणी भाष्य करत नाही. कांगारूच्या पोटात पिल्लू लपवून असतं याच्यावर कोणी भाष्य करत नाही. शोले चित्रपटामध्ये एक ठाकूर शॉलच्या पाठीमागे 2 हात लपवतो याच्यावर कोणी भाष्य करत नाही. आज मला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना हेच सांगायचं आहे की डोंबिवली स्मार्ट सिटी गप्प बसा. आहे. वेगळंच बोलताय. मला हेच सांगायचं आहे की कुणाकडे किती काय काय पैसा आहे. कुणी खिशात लपवून ठेवतं, कुणी मनात लपवून ठेवतं, कुणी केसाखाली लपवून बाबा टाकला. अरे हेल्मेटच्या वर यांनी विग लावला. चावडीने दोन्ही पण बाजू ऐकून घेतलेल्या आहेत, पण खरं कारण मला माहिती आहे. काय? आमच्या सूत्रांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय. बर.
ऍक्च्युली काय झालं होतं सरांचं लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये होतं 10व्या माळ्यावरती 10व्या आणि नुकताच सरकारचा नियम आला की गोविंदा 9 थराच्या वर जाऊ शकत नाही. आता सगळं बुकिंग तर झालं होतं सगळे पैसे वायाला जातील म्हणून त्यांनी लपून लग्न केलं आणि ते 1.5 वर्ष वाट बघत होतं की सरकार आज ना उद्या नियम बदलल. पण सरकार निर्दयी निघाली. नियम त्यांनी बदलले नाहीत आणि हे सत्य आज उघडकीस पडलं. पण स्त्रीवर अत्याचार झाला हे मात्र खरं. स्त्रीच्या मनातल्या भावना आहेत तिला वाटत राहत की 1.5 वर्ष. असू द्या. हॅलो 1.5 वर्ष माझ्याच बरोबर होती दुसऱ्या बरोबर होती ती. तर ते हा म्हणजे नाही पण काय सर जे कोर्टात काय- आलं जे काय काय- नाही शिक्षा भेटली जे पाहिजे. काय नाही होऊ शकत होतं ते नाही झालं पण जे काय व्हायला पाहिजे होतं ते सगळं झालं. तेव्हाच जे लग्न होतं ते सरांनी लपवून ठेवलं 1.5 वर्ष. हरकत नाही. आता सगळ्या देशाच्या समोर आपण पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावू. वाह वाह ठीक है फिर मैम आपको कोई कंप्लेन नहीं होगा. नहीं 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 ओके डन. मग सामान आणून दे. हाँ? चला. या. आणा सामान. आणा सामान. सर असं करू नका सर. थँक्यू सर. हे म्युझिक डेंजर आहे हे लावू नको मध्ये मध्ये. सर लीजिए. तिकडं मागे. मॅडम हाँ रेडी. वा वा परत एकदा लग्न लावलेलं आहे. तर आता कायद्यानुसार बायको नवऱ्यावरती आरोप करू शकते. साहेब रोमॅन्टिक कशाला नाही. नाही अगदी नाही. रोमॅन्टिक नाही असं कसं. आता काय करू? रोमॅन्टिक नाही म्हणजे एवढ्या सिनेमात हिरोईन बरोबर काही यांनी काही फक्त हिरोईन बरोबर बायको बरोबर नाही. दिवस रात्र माणूस हिरोईन आर्टिस्ट या लोकांबरोबर दिवस रात्र काम करत असताना फिल्म लाईन मध्ये असताना त्याला एवढी वेळच मिळत नाही. खरं तो रोमांस करणार. रोमांस करायला तुम्हाला वेळ तर मिळाली पाहिजे की नाही. खरंय सर माझं तर वय गेलं या सगळ्यात. शूटिंग लाईन मध्ये. ऑप्टिशियन माय लॉर्ड. काय ऑप्टिशियन माय लॉर्ड. ऑप्टिशियन नाही एकदा ऑब्जेक्शन म्हणा. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. करेक्ट. रोमांस करत नाही म्हणजे काय. अरे चित्रपटामध्ये जो रोमांस दाखवला जातो तो खोटा असतो. खरंय. आणि आमचे सर खोटा रोमांस खरी करू शकत नाही. अरे खरा रोमांस कुठला असतो. कुठला असतो. आपण घरी उशिरा आलो बायको हसून स्वागत करते तो खरा रोमांस. वा कामावरून आलो हातातली बॅग घेते तो खरा वा वा रोमांस. पहिलं वाक्य जास्त तुम्ही चांगलं. शांत बसा. उशिरा घरी आलो का बायको विचारते आलात का. फोन करून तरी यायचं. तो रोमांस. बायकोचा बड्डे आपल्या लक्षात राहत नाही तीच आठवण करून देते तो खरा रोमांस. त्याच्यात प्रेम वाढतो. हे चांगलं सांगितलं. हा रोमांस खरा. असं रोमांस. वा हे खूप चांगलं झालं पण चावडीच्या नियमाप्रमाणे मॅडमचा हा पण आरोप सिद्ध झालेला आहे. आज सरांना सगळ्या जगानं पाहिलं की वेगवेगळ्या हिरोईन बरोबर सर रोमॅन्टिक डान्स करतात पण त्यांनी स्वतःच्या बायकोबरोबर रोमॅन्टिक डान्स केलेला कुणीतरी बघितलाय का. तुम्हाला बघायला आवडेल का. ठीक आहे मी तिकडे जातो मग गाणं लाव रे.
छोटासा आरोप आहे छोटासा आरोप असा आहे की सर असं आम्ही ऐकलेलं आहे की बा तुम्ही एकदा घातलेले कपडे हे परत कधी घालत नाहीत. असं का म्हणजे ते तुम्हाला कपडे आवडत नाहीत की म्हणजे काय तुम्हाला नंतर समजते का अरे हे चुकलंय आपला अंदाज. मुझे पसीना बहुत आता है. आई असं म्हणायची की काही खास काम असेल तिथं तुमचं नवे कपडे घालतात. तर तसं आमची आहे थॉट्स आमचे. मला असं माहीत आहे हिला पण ते काय जमत नाही माझ्याकडे. मी पण रोज नवीन कपडे घालतो. हे काय घालतोय? कसे काय पण नवीन कपडे घालायचे? यांनी काढले की मी उद्या घालतो. तुमचं काय याच्यावर म्हणणं आहे चावडीचं? ऍक्च्युली प्रॉब्लेम एवढाच आहे की सरांच्या घरी वॉशिंग मशीन नाहीये. सरांच्या घरी वॉशिंग मशीन नाहीये, त्यात शांताबाई त्यांचं घरचं काम सोडून गेली आहे. हा, ती मगाशी सांगितलं शांताबाई. त्याच्यामुळे तो माणूस कसा कपडे धुवल? अरे त्याने शूटिंगचं काम करायचं. चावडी संपलेली आहे इथे. वा वा, जोरदार टाळ्या दोघांसाठी. मी असं ऐकलंय गोविंद सर की मराठी नाटकांमध्ये तुम्ही काम केलं, स्टेजवरती तुम्ही काम केलंय. करेक्ट. आणि प्रायोगिक नाटकांमध्ये तुम्ही काम केलं होतं. काय सांगाल त्याबद्दल? आम्हाला खूप आवडेल ऐकायला. इथली आपली जी संस्कृती आहे, नाटकतर्फे आर्टिस्ट जो आहे तो त्याच्या विषयात जे काही त्याला सांगायचं आहे आणि त्याच्यातर्फे त्याला जे म्हणायचं आहे त्याला तो नाटकाचा प्रयोग करतो. तर हा जो सब्जेक्ट आहे हा महाराष्ट्राचा कमालचा सब्जेक्ट आहे. ज्या वेळेला माझं नाव गोविंदा ठेवलं गेलं होतं तर माझं नाव गोविंद आहे. गोविंदा जो झाला त्याचं जे कारणच आहे ते हे नाटक. वा वा. जसं आता नटसम्राट आलं होतं मला वाटतं. हो हो हो. त्या चित्रपटात ज्या लोकांना त्यांनी जे बघितलं तर ते कितीतरी वर्ष तो नाटक होता आणि त्याच्यात नंतर तो चित्रपट आला त्यांचा. वा वा. मराठी कलाकार सुद्धा तुम्हाला खूप आवडतात. मी असं ऐकलं की दादा कोंडके आणि निळू फुले साहेब तुम्हाला खूप आवडतात. मला त्यांचे चित्रपट बघत असताना मला असं वाटायचं की एक तर मनमोकळेपणाने जे काय मनात आहे ते त्यांचं ते मांडायचे आणि त्याच्यात ती बालवृत्ती होती. हां. ती आचार्य अत्रेंच्या नाटकात ही ती दिसायची. वा. जे मनात आहे ते म्हणजे आपले हे परके आहेत असं कधी वाटलं नाही. आणि दादा कोंडकेंचे बरेच पिक्चर तुम्ही बघितलेले आहेत, निळू फुलेंचे बरेच पिक्चर बघितलेले आहेत. मला असं कोणीतरी सांगितलं की ते कसे बोलायचे ही स्टाईल पण तुम्हाला येते. सुरुवातीला आम्ही हे जेव्हा स्टेजवर ॲक्टिंग वगैरे करायचो त्यावेळेला निळू फुलेंजींची कॉपी करत असताना आम्ही बाई वाड्यावर या. मला कधीतरी असं वाटलं की हे तुम्ही तिथूनच तुमचा थॉट जो आहे तिकडूनच आहेत. हा. फिरसे नाटक हे सगळे नाटकच आहे, हे मंच. तर आणि दादा कोंडकेंजींचा तो स्टाईल होता त्यांचा. मोठ्या पद्धतीने त्यांनी त्यांचे ते डायलॉग म्हणायचे. आम्ही जेवायला जंगलात गेले असताना तो वाघ आमच्या मागे लागला आणि आम्ही त्याच्या मागे घुसलो आणि आम्ही बघितलं तर काय आमची बंदुकाची नळी वाघाच्या शेपटीच्या खालून. तर ते कधी लहान असताना कधी हे नाटक केलं होतं त्यावेळेला असं. पण खरं मी मनापासून हे सांगतो, माझ्याही घरात म्हणतात, महाराष्ट्रात पण म्हणतात की गोविंद जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा आम्हाला दादा दिसतात तुमच्यामध्ये. थँक्यू सो मच. ते तुमच्यामुळे जिवंत आहेत आज. दादा कोंडके फार मोठे नाव. आय टेक इट लाईक अ कॉम्प्लिमेंट. मी हिरो नंबर 1 हा जो चित्रपट होता त्याच्यात हाफ चड्डी घातली होती. खरंय. ती हाफ चड्डी मला लोक बोलायचे की म्हणे ये क्या स्विट्जरलैंड में हाफ चड्डी पहन के घूम रहा है. तो मला ये हाफ चड्डी बहुत अच्छी है और लाल चड्डी होती तो और अच्छा होता. माझं असं थॉट आहे की त्यांचा जो त्यावेळेचा जो चित्रपटचा त्यांचा जो प्रयोग होता तर त्यांना फॉलो केलं आम्ही त्यावेळेला. वा वा, क्या बात. तर आमचे जे पप्पा आहेत सर, माझ्या इकडे एक पप्पा आहेत, ते थोडेसे असे ते विसरतात गोष्टी. पप्पा या, काय म्हणायचं बोला पटकन. अरे मला गाणं म्हणायचं होतं. काय गाणं
ते घे की बोलायला. अच्छा मी म्हणायचं त्यांच्यासाठी गाणं. मी तुला कोरस देणार. अच्छा तुम्ही कोरस देणार आहे? हा. तर गोविंद सर तुमच्यासाठी एक गाणं बनवलंय आम्ही. गाणं बनव. म्हणजे मला पप्पांनी सांगितलं की गोविंद सर मला फेवरेट आहेत, तर एक गाणं त्यांच्यासाठी झालं पाहिजे, कारण गाण्याशिवाय गोविंद नाही. हो कभी एल्बम में गाए कभी पॉलिटिक्स में जाए कभी एल्बम में गाए कभी पॉलिटिक्स में जाए पण रमतो हा पिक्चर मध्ये हसना है इसका धर्म. कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा याच्या कॉमेडीत आहे दम. कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा याच्या कॉमेडीत आहे दम. बन के हीरो ये हमेशा खुद घर से निकलते हैं, लेकिन ये सच है खुद के बीवी से डरते हैं. बन के हीरो ये हमेशा खुद घर से निकलते हैं, लेकिन है सच ये खुद के बीवी से डरते हैं. छोड़ो भी रोज डरना अपनी गलती मान लो, इतना भी क्या शूटिंग भाभी को टाइम दो. पण रमतो हा पिक्चर मध्ये हसना है इसका धर्म. कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा याच्या कॉमेडीत आहे दम. कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा याच्या कॉमेडीत आहे दम. आईच्या आशीर्वादाने पाहिली बॉलिवूडची स्वप्ने आणि जग जिंकून दाखवले विरारच्या या पोराने. आईच्या आशीर्वादाने पाहिली बॉलिवूडची स्वप्ने आणि जग जिंकून दाखवले विरारच्या या पोराने. हुकमाचा हा एका स्टाईल याची खास रे, ना होता ना होईल याच्यासारखा हाच रे. कारण रमतो हा पिक्चर मध्ये हसना है इसका धर्म. कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा याच्या कॉमेडीत आहे दम. कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा याच्या कॉमेडीत आहे दम. कधी होतो शांताबाई मला घरी जायची गाई माझं नाव आहे भाऊ कदम. कधी होतो शांताबाई मला घरी जायची गाई माझं नाव आहे भाऊ कदम. कधी होतो महाराजा घरी जायची गाई माझं नाव आहे भाऊ कदम. हे माझं नाव आहे भाऊ कदम. हे माझं नाव आहे भाऊ कदम. काय बोलला शेवटी? माझं नाव आहे भाऊ कदम. त्यांचं गाणं होतं ना, तुम्ही कशाला मध्ये घुसला? माझं काय माझ्या गाण्यात तुम्ही तुमचं गाणं कशाला घुसवलं? ते आमचे पप्पा असंच करतात काहीतरी. पप्पा त्यांचं गाणं असतं ना, माझं नाव आहे भाऊ कदम असं मध्ये नाही घुसवायचं. माझं काहीच उल्लेख नव्हता. तुमचा कशाला उल्लेख? तुम्ही सेलिब्रिटी आहे का? सेलिब्रिटी आहे. तर गोविंद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर. हे गाणं आम्ही तुमच्यासाठी बनवलं. तुमचे भाव आवडले आणि हा जो तुमचा हा नाटकीय जो प्रयोग आहे हा मला फार आवडतो. आणि हा नाटकीय प्रयोग जो आहे फार असाच चालावा, ज्याच्यात हास्य आहे, सुंदरता आहे, मनोरंजन आहे. तर तुमचा त्रास पळून जातो कुठेतरी. तर मला असं वाटतं की तो हास्य जो आहे तो सदैव आपल्याकडं राहावा. कीप लाफिंग इन लाईफ. हॅव अ ग्रेट टाईम. आणि हे तुम्हीच शिकवलं जे आम्ही फॉलो करतो. थँक्यू पप्पा. थँक्यू जाओ तुम्ही. सर कसं आहे ना की या तुकरटवाडीमध्ये जे गाव आहे सगळ्या गोष्टी बदलल्या. मोबाईल आला. एक गोष्ट आपण आता हळूहळू विसरलो, ती पत्र लिहिण्याची. तुम्ही पण लिहिली होती पत्र, मग ते पकडला गेला होता. काय होता इन्सिडेंट? काय इन्सिडेंट? भाई ने पकड़ लिया था. हाँ. लव लेटर हमारा. हा. तर आमच्या इकडे पण अजून पण लेटर लिहिलं जातं आणि लेटर अजून पण पोस्ट बॉक्समध्ये टाकलं जातं, कारण इकडे पोस्टमन काका आहे. बघूयात त्यांनी आज तुमच्यासाठी कोणाचं पत्र आणलंय. फाईन.
एक पत्र आलंय. कोणाचं कोणासाठी आलंय सांगाल का? गोविंदजींसाठी आलंय. गोविंदजींसाठी एक पत्र पाठवलेलं आहे. मी वाचून दाखवतो सर. वा. प्रिय गोविंदा, आम्ही मराठी माणसं तुला गोविंदा असं एकेरीच बोलतो अजूनही, कारण आम्हाला तू नेहमी आमच्यातला वाटतोस. दहीहंडीला जसं कृष्णाला आम्ही गोविंदा आला रे असं सहजपणे म्हणतो ना, तसं तुला म्हणतो. तू आवडायची कारणं खूप आहेत. मराठी मुलं नाही का लग्नात स्वतःच्या शैलीत नाचत असतात आणि नवरदेवापेक्षा जास्त भाव खाऊन जातात, तसाच आहेस तू. थँक्यू. भल्या भल्या चंपूगिरी करणाऱ्या नटांच्या गर्दीत एकदम बाजी मारून जाणारा, आपला वाटणारा, ज्याने लोकलला लटकून प्रवास केलाय तोच खरा मुंबईकर वाटतो आम्हाला. विरारचा छोरा असल्याने लोकलच्या बाबतीत तू ट्रेंड आहेस हे आम्हाला माहिती आहे. बाकी मराठी माणसाला सगळ्यात जास्त आवड क्रिकेट आणि राजकारणाची, पण राजकारणाचा नाद असलेला माणूस आम्हाला जास्त आपला वाटतो. पण गोविंदा, तू सगळ्यात जास्त आपला का वाटतो सांगू? कारण तुझं आईवरचं प्रेम, तुझ्या आईवर असलेली श्रद्धा. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाचा निर्णय आईला विचारून घेणारा तुझ्यासारखा मुलगा या काळात दुर्मिळच. तुला आईने ज्या कष्टाने मोठं केलं त्या कष्टांची जाणीव ठेवून तू यश मिळूनही साधाच राहिलास. विरारचा छोरा ते हिरो नंबर 1 हा प्रवास आईला डोळ्यांनी बघता आला ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझं आईवरचं प्रेम जास्त आपुलकी निर्माण करतं. आम्ही श्यामची आई आणि श्रावण बाळाच्या गोष्टी वाचून मोठे झालो. आम्हाला आईच्या पायाशी जगातल्या सगळ्या सुखांना लोणन घ्यायला लावणारा मुलगा सगळ्यात मोठा हिरो वाटतो. तू तसाच आहेस. तुझं टायमिंग जेवढं आमिर खानला आवडतं तेवढं एखाद्या रिक्षावाल्याला पण आवडतं. थँक्यू. तू सगळ्यांचं आहेस. दिवसभर केलेले कष्ट विसरायला लावणारा, आयुष्यातलं दुःख विसरायला लावणारा. असं म्हणतात हसण्याने माणसाचं आयुष्य वाढतं. गोविंदा, आमच्या आयुष्यातली काही मिनटं तरी नक्की तुझ्यामुळेच वाढली आहेत. एवढं तू आम्हाला नक्कीच हसवलंयस. आणि यापेक्षा आणखी काय मोठं आहे? जाता जाता एकच सांगतो, तू आम्हाला आणखी एका कारणासाठी आवडतोस. ते कारण म्हणजे तू मराठी बोलतोस. गोविंदा अहुजा नावाचा माणूस मराठी बोलतो. आम्हा मराठी माणसांना खूप आनंद होतो कोणी मराठीत आमच्याशी बोललं की. आपण जिथे राहतो तिथल्या माणसांशी त्यांच्या भाषेत बोलण्यात मजा असते. मराठीतच बोला हा कुठं आमचा हट्ट आहे, पण जो मराठीत बोलतो त्याच्याशी आमचं नातं घट्ट आहे. आम्हाला सलमानसारखी बॉडी बनवावी वाटते, शाहरुखसारखी स्टाईल मारावी वाटते, पण माणूस व्हायचं असेल तर गोविंदासारखं व्हावंसं वाटतं. आम्हाला माणसं महत्त्वाची वाटतात. गोविंदासारखी हसत खेळत राहणारी, हसवणारी माणसं. तू खूप आवडतोस आम्हाला गोविंदा, खूप आवडतोस. वा वा. हे तुमचे ऑडियन्स तर जगभरात आहेत. एका मराठी प्रेक्षकानं लिहिलंय तुमच्यासाठी. खूप मनापासून कसं वाटतं? मी तुमच्या मनातले भाव बघतोय वा. आणि तेच महत्त्वाचे आहेत मला. ही संस्कृती जी आपली आहे, हे पैसे आपल्याला देव देतो, हे पैसे तुम्ही लावून कुठे घेऊन जाणार आहेत ते शेवटी. खरं आहे. आज मराठी बोलत असताना लोकांना त्याचा अभिमान वाटायला लागला आहे. त्यांना मराठी येतं आणि ते त्याला जुडलेले आहेत. आणि या आपल्या भूमीवर येऊन कितीतरी लोक महान कलावंत झाले आणि त्यांच्या मुळं हा देश आपला तो जगात त्याची जी प्रसिद्धी आहे ती आजपर्यंत आपल्याला दिसून येते. ते कशामुळे? ते शेवटी महाराष्ट्राच्या या भूमीमुळेच आपल्याला जे काय मिळालं ते मिळालं आहे. मला असं वाटतंय की तो प्रश्न मला कधीच विचारला जाणार नाही, कमीत कमी देवापुढे तर कधीच विचारला जाणार नाही की एक ने तुझको जन्म दिया और एक ने तुझको पाला, हे रे गोविंदा किसको कहेगा तू मैया. मला तरी वाटत नाही.
थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा थँक्यू काका, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर इथे बरेच असे मेसेजेस येतात. हे काय मेसेज दिलाय यार, हे कोणी दिलाय? अरे बापरे, गोविंद सर, जुही चावला यांनी मेसेज दिलाय. काय? गोविंदा जी, मैं आपसे मिलने वाली हूँ, मैं ऑडियंस में ही हूँ. मैं ऑडियंस में ही हूँ, आप सिर्फ जूही चावला बोलो. हा, मी म्हणतो. कोण आहे जूही चावला? हात वर करा. कोण आहे जूही चावला? हे हिला कोण चावला? हे तुम्ही कोण आहे? सर, माझं नाव जुई आहे आणि मी चावाला आहे सर. मला फक्त सरांबरोबर एक फोटो काढायचा आहे, जो मी माझ्या स्टॉलवर लावीन आणि मग माझा बिझनेस जोरदार सुरू होईल. जुही चहावाला. जुई चावाला सर. घ्या, पटकन घ्या. थँक्यू सर. वा वा, थँक्यू जुही चहावाला. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके. जुही चहावाला जावा. तुम्ही घेणार होय? नाही नाही, आता नको. नाहीच आहे. जाने से पहले क्या अपील करेंगे सारे महाराष्ट्र के दर्शकों से? वर्षानुवर्ष तुम्ही माझा चित्रपट बघत आलात आणि मला असं वाटतं की आ गया हिरो हा आपण सगळ्यांनी बघावा, पुन्हा तेच आनंद घ्यावे जे तुम्ही वर्षानुवर्ष घेतले. वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आणि या मंचातर्फे तुम्हाला मिळतं एक गिफ्ट हॅम्पर. तर मंडळी, पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात. तेव्हा आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा आणि आपल्या आसपासच्या परिसरात नक्की एक झाड लावा, हाच संदेश देत आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.